सगळं आणून थँक्यू थँक्यू थँक्यू. चला तर दीपालीला खूप सुंदर मेसेजेस आले आहेत. तर ती एक एक करून वाचून दाखव. मम्मीचा आणि आई बाबांचा. मम्मीचा असं आलेलं आणि बाबांचं असं आलेलं. बाबांनी तर पूर्ण असं लिहून पाठवलेलं डायरी. प्रिय दीपाली, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जेव्हा मी तुला पहिल्यांदा मिठीत घेतलं तेव्हा तू माझं जग बनलीस. आज तुझ्या सुंदर स्त्रीमध्ये वाढली आहेस ते पाहून मला खूप अभिमान वाटतो की तू किती मोठी झालीस तरी तू माझी छोटीशी राजकुमारी राहशील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा. थँक्यू. थँक्यू सो मच मम्मा. इतका सुंदर मेसेज तुम्ही दीपालीसाठी लिहिला. आणि बाबाने तर खूप सारे बापरे, बाबांनी तर खूप जमेल ना वाचना? मराठी मराठी. दीपाली, तुला 30व्या वाढदिवसाचे आई बाबाकडून मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा. देव तुझ्या आयुष्यात सदैव आनंद, समाधान आणि उत्तम आरोग्याचा वर्षाव करो. है ना? बरोबर बोलली ना मी मराठी? बरोबर नाही तुझं आज मी एवढं मराठी वाचूच नाही शकला. चला आपण दीपालीच्या जस्ट एक्सप्रेशन कॅप्चर करू. मी वाचून दाखवतो सुंदर मेसेज. थोडा तिला मराठीचा इश्यू आहे वाचण्याचा, बट ती बोलू शकते. जे तुम्ही ब्लॉग्स मध्ये बघता माझ्यापेक्षा जास्त ती बोलते. आणि माझ्या असा असतो CBSEचा फरक. ठीक आहे दीपाली, तुला 30व्या वाढदिवसाच्या आईबाबांकडनं मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा. देव तुझ्या आयुष्यात सदैव आनंद, समाधान आणि उत्तम आरोग्याचा वर्षाव करो. माझ्या सर्जरीच्या काळात तू ज्याप्रमाणे आणि जबाबदारीने सर्व काही सांभाळलंस त्याबद्दल धन्यवाद. हा शब्द खूपच लहान वाटतो. हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट असताना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचं डिनर हे सगळं वेळेवर आणि व्यवस्थित पद्धतीने पॅक करून पाठवणं हे सोपं नव्हतं. त्याचवेळी झियाना तुझ्यासोबत होती आणि प्रणव, आई आणि मी हॉस्पिटलमध्ये होतो. तरीही तू कोणतीही तक्रार न करता सर्व काही सुंदरपणे मॅनेज केलं. हॉस्पिटलला कमी होती पण तू जे बॅकएंडला म्हणजे किचन वर्कमध्ये तू कंटिन्यू काम करत होती. घरी आल्यावर तू आणखी माया आणि काळजीने मला सावरलंस. हे तुझ्या स्वभावातलं प्रेम आणि संवेदनशीलता आहे. तर तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. पण ती तर माझी जबाबदारी होती ना. आई वडिलांनी आपल्यासाठी इतकं केलंय ना की आपण जे करतो मला असं वाटतं ते खूप कमी आहे. अगदी बरोबर. तर थँक्यू सो मच. आणि बाबांचा मेसेज एक्झॅक्ट 12 वाजता आलाय. म्हणजे मी फोन चार्जिंगला लावला होता आणि जसा तो फोन वाजला ना मी म्हटलं प्रणव बाबा आहेत. त्यांचा झोपण्याचा वेळ असतो 10चा. त्या दिवशी सुद्धा आपण बर्थडेच्या दिवशी जर आम्ही कुठे ट्रॅव्हल करतोय तर जेव्हाही फोन वाजतो ना आमच्या पहिले डोक्यामध्ये स्ट्राईक होतं की बाबांचा फोन आहे आणि बाबांचा मेसेज आहे. मग जर आम्ही 3 वाजता निघू तर 3 वाजता मेसेज करतात ते. तर थँक्यू सो मच. आता वाजले 12:20 आणि केक वगैरे सगळं आणून ठेवलाय. पण मी प्रणवला म्हटलं केक वगैरे मला काही कट करायचं नाही, आपण बसू बोलू. सकाळपासून थकलेलो होतो, दमलेलो होतो आणि झियाना झोपली मेन म्हणजे. तर झियाना नाही आहे तर मला केक पण कट नव्हता करायचा. आणि जेव्हा आपण पॅरेंट्स होतो तेव्हा असे ट्रान्झिशन्स येतात लाईफ मध्ये. बिंग अ रिस्पॉन्सिबल पॅरेंट्स. आधी डेकोरेशन करू दे, छान कपडे घाल. डे बाय डे अशा गोष्टी चेंज होतात आणि हे नॅचरल आहे. हे असं होईल आणि अजून ती मोठी झाल्यावर अजून आपल्या प्रायोरिटीज थोड्या अजून चेंज होतील. म्हणजे असं वाटलं ना की नाही ती झोपली तर नाही करायचं. तिकडे झोपली आहे झियाना. तसं आम्ही थोडा रिलॅक्सिंग डेज ठेवलाय आज. कुठे जायचं नाही तसं. चला भेटूया उद्या सकाळी. एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, आज आहे 25 ऑक्टोबर 2025.
सगळ्यात मोठा दिवस माझ्या आयुष्यातला सुद्धा, कारण आज आहे दीपालीचा बर्थडे. ती आज 30 वर्षाची झाली. तर त्यातले काय हां, तर आज ती 30 वर्षाची पूर्ण झाली आणि खरंच माझ्यासोबत तिचे ऑलमोस्ट 5 इयर्स होते. खरंच खूप आनंदाचे गेले आणि भरपूर गोष्टी मी तिच्यापासून शिकलो. तर येस, असं जर आपल्या पार्टनरकडनं आपल्यासाठी लर्निंग्स असेल तर खरंच आपण लाईफमध्ये खूप ग्रो करतो. तर थँक्यू सो मच दीपाली. आणि 25 वर्ष तिच्या आईवडिलांनी तिला सांभाळलं. थँक्यू मम्मा, इतक्या सुंदर मुलीला तुम्ही जन्म दिला आणि तिला ॲज अ बायको म्हणून माझ्या घरी पाठवलं. आईबाबांसाठी ॲज अ सून म्हणून, मुलगी म्हणून तुम्ही पाठवली, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आणि खरंच मॉर्निंग छान झाली आणि छान आम्ही टाईम स्पेंड केला. काल लेट नाईट आम्ही बोलत बसलो होतो भरपूर वेळ, ते काही ब्लॉगमध्ये कॅप्चर केलं नाही. तर खरंच खूप म्हणजे एक्सायटेड आहे मी. म्हणजे पहिले मी या बड्डेज या सगळ्या गोष्टीसाठी इतका एक्सायटेड नसायचो, पण दीपालीमुळे ती गोष्ट मी माझ्यामध्ये ॲड ऑन केली. चला तर मग आज आता जातो आहे आम्ही ब्रेकफास्ट, म्हणजे ब्रंच करू आम्ही लाईक दॅट. तर एक काल छान एक रेस्टॉरंट आम्हाला दिसलं होतं, म्हणजे स्ट्रीटवरच होतं, स्ट्रीट फूडसारखंच. बट ते म्हणाले मॉर्निंगला 8 AM उघडते, बट आम्हाला थोडं लेट झालं जायला. तर बघू तिथे जर आम्हाला भेटले काही गोष्टी तर नक्की तिथे खाऊ, नाही तर अदरवाईज दुसरं रेस्टॉरंट. बट आज ट्राय करायचं आहे साऊथ इंडियनच, कारण आज रात्री नाईटसुद्धा स्पेशल असणार आहे. तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. दीपाली रेडी झालेली आहे, जियाना रेडी झालेली आहे आणि आता आमची निघण्याची तयारी आहे. चलो आहे. अरे 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 रिमेश बघा आमचा. चला तर हा आहे दीपालीचा आज लुक, पूर्ण राजस्थानी. काय हे बघ ना, मी असं ठेवलं ना ऑफ शोल्डर, तू पण ठेव. अच्छा, ऑफ शोल्डर होतं का? मी सरळ घालून दिलं तिला म्हणून तिला काहीतरी वेगळं वाटत. वारे मटक्यांनो, हे बघा असं आहे ते. बघ मम्मा सारखं. हा, आता मी तुला गळ्यातलं घालून देते कारमध्ये. चला, हा दीपालीचा लुक आणि हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. चला तर आता आज आम्ही कुठे कुठे जातो, जर आम्ही थोडा रिलॅक्सिंग डे ठेवलेला आहे. रिलॅक्सिंग डे आम्ही ठेवलेला आहे म्हणजे जेणेकरून आम्ही आफ्टरनूनला इथेच हॉटेलमध्येच राहणार होतो. बट असा प्लॅन झाला की 1-2 स्पॉट कवर करून घेऊ. जर जास्त ऊन वाटली तर नाही जाऊ, बट बघू कसा प्लॅन बनतो. तुमच्यासोबत नक्कीच पुढे शेअर करू. आणि चला तर मग. थँक्यू सो मच. निघाले का तुम्ही? आम्ही पोहोचलो. तुम्ही निघाले का नागपूरवरून? इथे चालू आहे यांचं मटकणं. तयारी करत आहे. मी घातलं म्हणून तिलाही घालायचं. अरे वा, ब्युटिफुल बेटा, लुकिंग ब्युटिफुल. मम्मा सारखं ना, छान छान. बघू मला. हा, छान दिसतं ना डॅडी? छान, सुंदर. चला. हँड वॉश करायचं छान. सोडून देऊ. सकाळपासून म्हणते डॅडी डोसा डोसा. का बरं, जियाना कंटाळली का पोळी खाऊन? नाही, ते तिने आपलं ऐकलेलं होतं. ऐकलंय. काल पण चावी म्हणत होती ना ती.
सगळं ऐकते माहितीये का, झोपेत पण ऐकते. आम्ही दोघं बोलत राहिला ना की रिस्पॉन्ड देते आम्हाला. आम्ही सोफ्यावर जाऊन बोलतो आता. तिला बेडवर झोपली असली तर ऐकते सगळं. सगळं सगळं आणि झोपेत पण रिस्पॉन्स करता का. चला कशी आहे टेस्ट या ना, छान आहे. चला तर आम्ही आलेलो आहे डोसाका मध्ये, अगदी जवळ होतं आमच्या घराच्या म्हणून. रिव्ह्यू सांग मराठीचं ना. पोहोचलोय तोरणा गेटला. पत्रिका गेट आणि तोरणा गेट एकाच सर्कलवर आहे. तर इथे सगळे 5 स्टार प्रॉपर्टीज आहेत. अगदी त्याच्या बाजूला हे सगळे लोकेटेड आहे. मे बी न्यूली सगळ्या गोष्टी आत्ताच आलेल्या आहेत. आणि प्लीज खरंच खूप चालेल, पण सगळ्या प्लेसेस ओव्हर क्राऊडेड आहे. दिवाळीमुळे पार्किंगला जागा नाही आहे आणि फोटोजसुद्धा तसे काढता येत नाही. बिकॉज इंस्टाग्रामवर ज्या गोष्टी आम्ही बघितल्या होत्या ना, एकदम रिकामी आहे त्या प्लेसेस आणि मग फोटोशूट झालेलं आहे. आणि आता तर एवढी गर्दी किती प्लेस सुद्धा प्रॉपरली दिसत नाही. हा ना ग. काय गुज ना, तू टॅन झाली का ग. चल मम्मा क्यूट आहे आज. हिला खूप मजा लाड येते. मला सकाळपासून म्हणते मम्मा तू खूप क्यूट आहे. थँक्यू. जियानाने काय खाल्लं जियाना. हा आणखी भाजी. आणखी आणखी काय खाल्लं सांग सांग. मुरमुरे खाल्ले आणि अजून ड्रायफ्रुट्स खाल्ले. चला तर आता सगळ्यात आधी जाऊ तोरणा आणि मग जाऊ पत्रिका गेट. चला तर हा आहे तोरणा गेट. रात्री इथे पूर्ण लाईट्स लागतात. आम्ही आलेलो आफ्टरनूनला. उघडतच नाही रे. सोनारी धरती है जठ चांदी रंग रंगीला रस भरियो मारो प्यारा राजस्थान प्यारो केसरिया बालम जोड़ीरा डोला केसरिया बालम ओ जोड़ीरा डोला आओ नी पधारो मारे देश. आणि दीपावलीची चालू आहे इकडे तयारी. आणि एक बलून फुटून गेला आमच्या हाताने. आमच्या म्हणजे जियानाच्या हाताने. वाटतच होतं, एक डाउटेड होतं ते ना दीपावली. चला तर थोड्याच वेळात आम्ही करू आता केक कट, म्हणजे पेस्ट्री कट है ना जियाना. हॅपी हॅपी करायचं ना. इथे मम्मा सोबत. ठीक आहे. चला तर बर्थडे गर्ल साठी काल रात्रीच पेस्ट्री घेतलेली होती. काय म्हटलं, काय बोलली तू. काय 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 बोल परत. हॅपी बर्थडे टू यू. चला तर काल रात्री आम्ही 12ला ही पेस्ट्री कट करणार होतो, बट ती आता करू. कारण बर्थडे गर्ल जेव्हा म्हणेल तेव्हा सेलिब्रेशन होईल. बरोबर आहे त्याची. झोपली होती. हा हा
तू झोपली होती म्हणून मला ऐकायला. हे नाही ऑफ शोल्डर आहे बेटा, हे असं ठेवायचं. मम्माने सांगितलं नाही. बस झालं. हा ब्युटिफुल. आम्ही आफ्टरनूनला जाऊन आलो पत्रिका गेट. आणखी कुठला होता का दिवाळी तो स्पॉट? हा, तोरणा गेट. तर काही नाही, त्यांनी थोडे आर्किटेक्चर तिथे बनवलेलं आहे आणि आतमध्ये आहे पार्क. आणि इतक्या उन्हामध्ये काही पार्कमध्ये घेणार नाही. आम्ही त्या एंट्रन्स गेटवर काही फोटोज क्लिक केले, काही रील्स बनवले आणि परत आलो. इथनं जस्ट 10 किलोमीटरच्या डिस्टन्सवर होतो. आम्हाला 15 ते 20 मिनिट तिथे पोचायला लागले. थोडा टाइम स्पेंड केला, घरी आलो आणि दीपालीचे कंटिन्यू मेसेजेस आणि कॉल्स तिचे चालू आहे बर्थडेचे. रश आहे, राईट. फेस्टिवल असल्यामुळे क्राऊडेड आहे. नाहीतर आणि तिथे प्री वेडिंग शूट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा चालू होत्या, त्यामुळे पण तिथे काही म्हणजे ते जागेसाठी वेटिंग आहे ॲक्च्युली. तर त्यामुळे एक दोन रील्स बनवल्या आणि फोटोज काढले आम्ही. आणि तिथे ते फोटोग्राफरसुद्धा 30 रुपीज घेऊन फोटोज काढून देतात. चला, तर गर्दी आहे कुठे ना कुठे, बॅकग्राऊंडमध्ये कोणी ना कोणी येतच. चला, तर इथे सेटअप झालेला आहे. बर्थडे गर्लच सगळं करत आहे. तुझा आहे की मम्माचा आहे? माझा नाही, मम्माचा बर्थडे आहे. हा, हॅपी आहे. बर्थडे गर्ल आमची चालूच आहे तिचं. नाही ना रे, चल ये. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दीपाली. नाही, आधी तू हॅपी बर्थडे टू यू. चला, हँड वॉश करायला. चला, तर आज आहे सेलिब्रेशनची नाईट. कारण आता जातोय आम्ही छान सुंदर एका रेस्टॉरंटमध्ये डिनरला. दीपाली रेडी झालेली आहे, जियाना सुद्धा रेडी झालेलो आहे आणि मी ॲज युजल. चला, तर आम्ही काय काय करणार आहे तिथे हे नक्की तुमच्यासोबत पुढे शेअर करूच. आणि काय काय खाऊन सुद्धा आहे ना. काय? हॉटेलला चालू. रेस्टॉरंट नाही कळत तिला, हॉटेल कळत. चल, तर मम्माच्या ड्रेसची कोण दे म्हणते रे, आता काय म्हणू दीपाली, मी बर्थडे गिफ्ट दिलं का तुला गळ्यातला? हा, गोल्डचं. चला, बाय द वे अगेन बर्थडे गर्ल, तू बर्थडे गर्ल वाटत आहे आणि लुकिंग ब्युटिफुल. काय तुला नाही, ती मम्माची. ते बघ मम्मी घालत आहे. ड्रेसला नाही. चल आपण खाली जाऊ पटकन. चला चला चला. चप्पल घालून देऊ तुला अशी व्हाईट कलरची? हो, व्हाईट कलरची चप्पल आहे खाली गाडीमध्ये. हॉटेलमध्ये नाही चालायचं आहे तुला? हा, चल मग पटकन. जे ना, आपण कुठे चाललो आणि काय खाणार आहे तू तिथे? पोळी. डॅडी मम्मा पोळी नाही खाणार, आम्ही पनीर खाणार आहे. तू पनीर खाशील? चला, तर इथे एक रेस्टॉरंट आहे, नाईट हाऊस. एक नाईट लाईफ पण बघितलं होतं आणि एक नाईट हाऊस पण बघितलं होतं. तर एकदम वॉकिंग डिस्टन्सवर आहे इथनं सगळ्या गोष्टी. तर 1 की 2 किलोमीटरच आहे हे जे रेस्टॉरंट आहे. आम्ही रूफटॉप येते. तर लेट्स सी, बघू. रिव्ह्यूज तर खूप छान आहे. आय होप सगळं व्यवस्थितच आहे तिथे. चला, हे नाईट हाऊसच आहे ना? हे झालं. डान्स करशील? डान्स करशील का? डान्स करू आज आपण.
चला तर फायनली सेलिब्रेशन झालं. इवन फूडसुद्धा खूप सुंदर होतं. नाईट हाऊसमध्ये आम्ही आलेलो होतो. म्युझिक छान, केक छान. छान आहे. अरे बड्डे गर्लला बोलू दे, मीच बोलतो. ॲम्बियन्स सुद्धा छान आहे. एकदम स्पेशल फील करतो माझा नवरा मला. प्रत्येक नवऱ्याचं काम आहे ते. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. याला जियाला यम्मी होतं ना फूड. आणि जियाने असं ब्रोकली सुद्धा खाल्ली, पनीर समजू. ऑलराऊंडर आहे. यम्मी आहे. चला तर मग आता जाऊ आम्ही हॉटेलकडे. त्यानंतर बघू अजून इव्हिनिंगचा प्लॅन काय बनतो. आणि असा होता दीपालीचा 30वा बड्डे जयपूरमध्ये. आणि आता उद्या आम्ही निघणार आहे नवीन डेस्टिनेशनकडे. तर कुठे जाणार आहे तुम्ही या ब्लॉगला असंच बघा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.